नमस्कार सर्व शेळी पालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। हा जर व्हिडिओ बघितला तुम्ही नक्की 100% तुमची फसवणूक अजिबात होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका। आणि आवडलास तर इतरांना, गरजू व्यक्तींना किंवा जे नवीन शेळी पालक आहे ज्यांना शेळी पालन करायचं आहे त्यांना नक्कीच तुम्ही शेअर करू शकता। कारण बघा आता सध्या सोशल मीडियावर खूप म्हणजे फसवणूक, फ्रॉड किंवा टोकन, ॲडव्हान्स पेमेंट या सर्रास गोष्टी चालू आहे। त्यामुळं होतं काय काही काही त्यामुळे बऱ्याच नवीन लोकांची फसवणूकसुद्धा होते। आता कशी होते, का होते, त्यात आपण काय चुकतोय, तर याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर मित्रांनो बघा आता काय होतं सध्याचं, आता इंस्टा, यूट्यूब, फेसबुक अशा बऱ्याच गोष्टी, तर लोकांनी हा व्यवसाय धंदा सुरू केला डायरेक्ट फसवणुकीचा। बघा आता सगळेच फसवतात का असं नाही, 10तून एकानं फसवलं तर त्या 9 जणांवर त्याचे परिणाम होत असतात। आपण करतोय काय, आपण फक्त सोशल मीडिया वगैरे बघून डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधतोय आणि समोरचा जो फसवणारा असतो तो गोड बोलून किंवा चांगल्या गोष्टी, भूल थापा वगैरे, क्वालिटी अशी ही तशी, या गोष्टी आपल्याला पटवून सांगत असतो। आणि जो सांगतो, जो फसवणारा असतो, तो कोणतीही गोष्ट अति जास्त पटवून परत परत फोन करणे, मॅसेज करणे या गोष्टी करत असतात। कारण बघा आपल्यासारखे तुम्ही एकच नाही फसणारे, त्यानं जर दिवसभर 50 लोकांना जरी फसवलं, त्याचा पैसा किती कमवतोय ते तुम्ही बघू शकता। कारण बघा त्याचा हा व्यवसाय आहे फसवण्याचा। त्यामुळं अशा गोष्टींना बळी तर अजिबात पडायचं नाही। मग त्यासाठी काय करावं, आपण काय काळजी घेऊ शकतो, बघा सगळेच फसवतात असे नाही, सगळेच व्यापारी किंवा सगळेच फसवतात। आपलं चुकतं कुठं आहे माहिती आहे का, आपण कॉल करतो, पण मग जेव्हा आपल्याला खरेदी करायची, प्रत्यक्ष शेळी खरेदी करायची, तर आपण डायरेक्ट स्वतः तिथं फार्मवर जाणं आवश्यक असतं। कारण काय होतं माहिती आहे का, आपल्याला स्वतः जाऊन तिथं कळतं की हा त्याचाच फार्म आहे का, हा किती वर्षापासून त्यामध्ये काम करतोय, हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं। पण आपण तसं न करता डायरेक्ट कॉल करणे, डायरेक्ट ऑर्डर करणे, आणि तुम्हाला घरपोच भेटेल, पाठवा 3000चं टोकन किंवा पाठवा 5000, इथं थांबलो किंवा इथं पोलिसांनी गाडी पळवली किंवा RTOनं गाडी अडवली, पाठवा 10,000, इथं पेट्रोल डिझेल संपलं, पाठवा 3000, असं करता करता आपले 40-50 हजारांची फसवणूकसुद्धा होत असते, सर्रास होते। खूप उदाहरणं द्यासारखी मित्रांनो, त्यामध्ये आपण उदाहरणंसुद्धा बघूया पुढं। मी सांगणार जे जो मला कॉल आले किंवा लोकांनी अनुभव सांगितला तो सुद्धा तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे। त्यामुळं काय होतं बघा, तर आपला फसवणूक होऊ द्यायची नसेल तर आपल्याला प्रत्यक्षात जाऊन तिथं भेट देणं गरजेचं असतं। पण आपल्याला वाटतं खूप लांब आहे, 200 किलोमीटर आहे, 250 किलोमीटर आहे किंवा 100 किलोमीटर, त्यामुळं आपण जाणं टाळतो आणि स्वतः डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग करून आपण अपेक्षा करतो की आपल्या डायरेक्ट घरी माल येऊन जाईल किंवा ती शेळी येऊन जाईल किंवा बोकड येऊन जाईल, हा हे आपले विचार असतात। पण मग समोरच्याला तसं वाटतं का, तसं अजिबात वाटत नाही। तर त्यामुळं शक्यतो कोणालाही टोकन द्यायचं नाही। आपल्या ओळखीचा आपण जो अनुभवातला असेल किंवा दूरच्या गावातला असेल त्याची माहिती काढून, किंवा आपल्या किती वर्षापासून तो शेळी पालनात आहे, त्यानं किती दिवसापासून हा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याचा व्यवहार कसा आहे, त्याच्याकडे क्वालिटी कशी आहे, अजून त्याचं माल कुठून आणतो, त्या शेळ्या सेट होतात का, किंवा त्या शेळ्यांची क्वालिटी कशी असते, या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं किंवा पाठपुरावा करणं खूप आवश्यक असतं शेळी पालनात। यामुळे सुद्धा आपल्या कुठंतरी फसवणूक थांबू शकते। आणि उत्साहाच्या भरात शेळी निवडताना मनाचा नाही तर बुद्धीचा वापर करून शेळी निवडली पाहिजे। महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण बुद्धीचा वापर न करता मनाचा विचार करतो, भावनिक होतो। आता समोरचा जो विकणारा असतो तो खूप स्पष्ट अजून समजावून, किंवा असं आपल्याला इमोशनल अटॅक किंवा इमोशनल ब्लॅकमेल, आपण सगळं त्याला सहज म्हणू शकतो। इमोशनल ब्लॅकमेल सहज करतात, आपण त्यामध्ये अडकतो आणि आपण त्याला बळी पडतो। त्यामुळे तसं न करता स्वतः आपल्या मनाचा न विचार करता बुद्धीचा वापर करून, किंवा आपण थोडा जरा विचारपूस करून, आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचा कोणत्या गावचा आहे, तिथला आपली ओळख आहे का। आता बघा सोशल मीडियावर भरपूर कॉन्टॅक्ट असतात, भरपूर आपल्या व्हॉट्सअपला ग्रुप असतात शेळी पालनाचे, आणि त्या शेळी पालनाच्या ग्रुपवर महाराष्ट्रातले कानेकोपऱ्यातले लोक जॉईन असतात। त्यामुळं त्या आपण शोधून तिथलं तो व्यापारी कोणत्या गावचा आहे, त्याचं व्यवहार, त्याची क्वालिटी कॉल करून विचारपूस केली तर खूप चांगलं असतं मित्रांनो। तर बघा आता तुम्हाला सांगतो, उदाहरण द्यायचं झालं तर भरपूर ठिकाणी उदाहरण झाले। आता अजून एक कॅश ऑन डिलिव्हरी हा एक ऑप्शन आहे बघा।
तर आपण ॲडव्हान्स पेमेंट करतो आणि कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे डायरेक्ट आपल्या घरपोच माल येतो. मग घरपोच माल येतो तर काही वेळेस काय होतं, आपण जी व्हिडिओमध्ये क्वालिटी बघतो ती क्वालिटी प्रत्यक्षात राहत नाही अजिबात. आपण पेमेंटसुद्धा करतो. आता उदाहरण द्यायचं सांगतो तुम्हाला. डायरेक्ट आपण नाव गाव या व्हिडिओमध्ये कोणाचं घेणार नाही, कारण बघा सगळेच फसवतात का नाही तर अजिबात नाही. 10तून 1 जण फसवत असतो. आणि जे बाहेरचे व्यापारी असतात ते अति जास्त फसवतात, म्हणजे जे आपल्या ओळखीचे नसतात, कॉन्टॅक्टमध्ये नसतात, किंवा जे सतत इकडचे तिकडचे व्हिडिओ टाकत असतात, किंवा इंस्टावर कॉल करो, बुकिंग करो, तुमच्या घरपोच डिलिव्हरी होऊन जाईल, 50 बकरं, 10 बकरं, शिरोई, सोजत, कोटा जे असतील ते. तर बाहेरचे सगळेच नाही, तुरळक फसवतातच. त्यामुळे बघा, आता एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, पुण्याचा एक आपला सोबती, त्याचा कॉन्टॅक्ट झाला होता बरं का, कॉल आमच्या ग्रुपलासुद्धा जॉईन आहे. तर त्या माणसानं 18,000 शेळी खरेदी केली बिट्टलची, जी व्हिडिओमध्ये क्वालिटी दाखवत होते. 18,000ची शेळीची क्वालिटी डायरेक्ट घरपोच 18,000 डायरेक्ट ट्रान्सपोर्ट घरी तर आणून दिली मित्रांनो. तर तिथं फसवणूक कशी झाली बघा. जी व्हिडिओमध्ये क्वालिटी दाखवली होती त्या व्यक्तीने, ती क्वालिटी तिथं अजिबात नव्हती. आणि ती शेळी पाट आणि ती शेळी जवळजवळ 13 ते 14,000 शेळी होती बघा, विक्री तरी काढली तर मग 18,000 म्हणजे जवळजवळ 6-7 हजार रुपयाचं तिथं आपलं नुकसान झालं, किंवा तिथं अति जास्त आपले पैसे गेले. हे एक असे उदाहरणं घडू शकतात. अजून दुसरी गोष्ट म्हणजे बघा, संगमनेरच्या माणसाला जालन्याच्या व्यक्तीने फसवलं. आमचा कॉन्टॅक्ट झाला मित्रांनो, आपण कोणालाही मेन्शन करत नाही आहे, जे आपल्याला कॉल करून लोकांनी सांगितलं तेच. बिटलविषयी त्याला बिटल लागत होतं बघा, बिटल खरेदी करायचं होता. पण मग 500 रुपये टोकन घेतलं, 500 बरं झालं 500च घेतलं, टोकन घेतलं. आणि त्याच्यानंतर त्या माणसाचा कॉलही नाही, कॉन्टॅक्टही नाही आणि काहीच नाही. तर बघा, कारण बघा, टोकन देऊन फक्त टोकन घेतले पैसे. आता 500-500 म्हणलं, त्यांनी 10 लोकांना जरी फसवलं होतं, किती होते 10 लोकांना तर जवळजवळ किती पैसे होतात बघा, जवळजवळ 50,000 रुपयेची फसवणूक सहज होऊ शकते. 10 लोकांना जरी दिवसभर त्याने फसवलं समजा फसवणाऱ्यानं, तर 50,000 तिथं लोकांचं नुकसान होतं. आपला विचार करून चालत नाही मित्रांनो. आपल्यासारखे अनेक लोक त्याला बळी पडतात. त्यामुळं अशा फुलथापांना अजिबात बळी पडायचं नाही. स्वतः जायचं, स्वतः प्रत्यक्षात पाहणी करायची, नंतरच तिथून खरेदी करायची. 2 पैसे शिल्लक गेले तरी चालतील, 1,500 शिल्लक गेले मित्रांनो तरी काहीच हरकत नाही. पण मग आपल्या स्वतःच्या डोळ्यानं खरेदी करायची, बघून खरेदी करायची. तर बघा, कारण 500 रुपये टोकन घेतलं पण त्याचा आतापता नाही, किंवा समोरचा फसवणारा काय करतो, कोणाचे व्हिडिओ काढून तुम्हाला पाठवू शकतो, दुसऱ्याच्या फार्मवरचे किंवा याचे त्याचे चोरून बोकडांचे व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो. आपल्याला माहीत राहणार आहे का तो त्याचा फार्म आहे का कोणाचा फार्म आहे, तर अजिबात माहीत नसतं. त्यामुळं स्वतः जाऊन बसनं जायचं, गाडीवर जायचं, मोठी गाडी करून जायचं, पण स्वतः तिथं जायचं, त्याच्या गावात जायचं, तिथं फार्म बघायचं आहे का नाही आणि त्याचा व्यवहार कसा आहे ते पण सुद्धा माहिती काढायची. यामुळं काय होतं, आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो. तर नवीन शेळी पालकांचं जर असं वाटत असेल की आपल्याला ऑनलाईन बुकिंग करायचं, तर अजिबात करायचं नाही. आता मी सुद्धा लोकांचे प्रमोशनचे व्हिडिओ बनवतो, सांगतो तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करा, किंवा मी हे सांगत नाही की तुम्ही केलंच पाहिजे, हे मी अजिबात सांगत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये की तुम्ही करा म्हणून. तुमचा विश्वास असेल तर करायचं, किंवा तुम्हाला जर तिथं भरोसा असेल तिथं जाऊन तुम्ही स्वतः खरेदी करायचं, हे सुद्धा मी सांगत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे फसवणूक होते. तर नवीन शेळीपालकांनी अति उत्साहात, अति जोशमध्ये, किंवा नवीन शेळीपालनाचा एक आनंद असतो की आपल्याला शेळीपालन सुरू करायचं आहे, तर त्यामुळं जर अति उत्साह किंवा अति लगेच जायचं, ऑनलाईन बुकिंग करायची, या अजिबात भानगडीत पडायचं नाही. तर आणि पुन्हा विशेष म्हणजे नवीन शेळीपालन करत असलो तर आपल्याकडच्या आपल्या वातावरणातल्या किंवा आपल्या भागातल्या शेळ्यांना कधी प्राधान्य द्यायचं, बाहेरच्या शेळ्यांना अजिबात नाही. आता पूर्ण आपल्याकडं आणि आपल्या मार्केटला कोणत्या शेळ्या सगळ्यात जास्त चालतात त्यावर काम करायचं. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, बोर मार्केटला खूप मागणी, पण मग कटिंग मार्केटला मागणी का, तर अजिबात नाही. आमच्या भागात तर अजिबात नाही. मराठवाड्यात बोरला जास्त मागणी नाही मित्रांनो, कटिंग मार्केटला. तर आमच्या मराठवाड्यात फक्त कटिंग मार्केट चालतं. गावरान शेळी, ती पांढरा असो काळा असो कोणताही असो, फक्त गावरान शेळी जास्त मार्केटला आहे. त्यामुळं आपल्या कर्तव्य आहे की आपल्या भागात कोणती शेळी चालते. कोणी सांगितले वजनवाढ, तुम्ही वजनवाढीसाठी नक्की दुसऱ्या शेळ्या घेऊ शकता, पण आपल्याकडून परत त्या विकल्या गेल्या पाहिजे. आणायच्या आपण 50-50 हजाराच्या आणि आपल्याला कोणी 20 हजारात मागते, कोणी 10 हजारात मागतंय, हे झालं नाही पाहिजे.
त्यामुळं काळजी घ्या मित्रांनो. ऑनलाईन फ्रॉडच्या नादी लागू नका, किंवा ऑनलाईन कोणी जरी सांगितलं, जीव तोडू सांगितलं ना की ऑनलाईन बुकिंग करावीच लागते, तर सांगा, सरळ सांगायचं आम्हाला लागत नाही. अजिबात घ्यायच्या नाही, अजिबात त्या फंदात जायचं नाही. आपण गाडी करून जायचं, आपला 5,000 किंवा 2,000 रुपये खर्च झाले चालतील, पण मग तिथं स्वतःच्या फार्मवर जाऊन माहिती घेणं गरजेचं असतं मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आवडला तर इतर गरजू नवीन शेळीपालक आहे, ज्यांना शेळीपालन करायचं आहे, कोणत्या ब्रीडवर काम करायचं, नक्कीच तुम्ही त्यांना शेअर करू शकता मित्रांनो. तर क्वालिटी बघू शकता, गावरान शेळी. आता ही बिटलची पाट आणली होती, तर ती पाट आहे बघा, अशी क्वालिटी असते. काय कोणती सुधारली, खायला गंज तिला बिटलला, पण मग सुधारली का तर अजिबात नाही. त्यामुळे गावरान शेळ्या किती पटीने तिच्यापेक्षा भारी आहे. तर कोणाला बोकड पालन करायचे, बोकड ऑनलाईन बुकिंग, जे आपले विश्वासू असतात किंवा आपल्याला ज्यांच्यावर भरोसा आहे, किंवा भरपूर वर्षापासून शेळ्यांचे व्यवसाय करतायत, त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. किंवा तिथं जाऊन भरपूर असे फार्म आहे की ते भरपूर वर्षापासून शेळ्यांना डायरेक्ट कॅश ऑन डिलिव्हरी करतायत, बुकिंग करून घरपोच मालसुद्धा चांगल्या क्वालिटीचा पाठवत आहेत. त्यामुळं नक्कीच तुम्ही त्यांच्याकडून खरेदी करू शकता. आता मी कोणालाही म्हणजे नाव कोणाचं परमिशन नाही आपल्याला, फक्त आपला हा नवीन शेळीपालक आहे किंवा जुन्या सोका जो शेतकरी वर्ग किंवा आपला शेळीपालक आहे, त्याची फसवणूक होता कामा नाही, यावरच आपण काम करत असतो. तर मित्रांनो, एवढाच उद्देश आहे की आपल्या महाराष्ट्राचे भरपूर लोक फसवतात, महाराष्ट्राचे फसवतात, बाहेरचे फसवतात, सगळेच नाही फसवत, पण मग तुरळक बोटावर मोजणे इतके फसवतात. पण मग त्यामुळं काय होतं, बाकीच्यांवर ते वाईट परिणाम होतात. मग एकानं चुकी केली की आपण सगळ्यांनाच नावं ठेवत असतो की सगळेच व्यापारी तसेच असतात, पण सगळे व्यापारी तसे नसतात मित्रांनो. तर क्वचितच बोटावर मोजणे इतके तसे असतात. त्यामुळं आपण काळजी घ्यायची आणि आपल्याच भागातल्या शेळ्या खरेदी करा, आणि आपल्या जवळचा कोणी असेल त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट घेऊन, अधिक माहिती घेऊन आपण स्वतः फार्मवर जाऊन आपल्या हातानं निवडायची, तेव्हा आपल्याला समजती क्वालिटी. व्हिडिओवर तुम्ही दुबळी शेळी असली आणि व्हिडिओमध्ये बघितली, तिची चमक मारणार म्हणजे मारणार, 100% चमक मारते व्हिडिओ. आपण तुम्हाला जर उदाहरण द्यायचं, स्वतःचा कॅमेरा ओपन करा आणि स्वतःच्या ज्या शेळ्या आहे मरकुड्या, खराब दुबळ्या, त्यांचा व्हिडिओ काढा आणि व्हिडिओ बघा. तुमची समोर शेळी बघा आणि ती व्हिडिओमधली शेळी बघा, तुम्हाला जमीन आसमानचा फरक कळतो. कारण खूप अंतर असतं. काय होतं आहे माहिती आहे का, व्हिडिओमध्ये चमक मारतात शेळ्या, चमक क्वालिटी एक नंबर दिसते. त्यामुळे प्रत्यक्षात पाहणी करणं आपलं कर्तव्य असतं. हे रिअल फॅक्ट आहे मित्रांनो. त्यामुळं नक्कीच आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेलच. तर भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फसवू नका आणि काळजी घ्या आपली शेळ्यांची, स्वतःची आणि पैशांची. धन्यवाद मित्रांनो.